जीवनाचा खरा उद्देश. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आज आपण या जगात जगत आहोत, धावत आहोत, कमावत आहोत, खातो पितो, हसतो रडतो. पण एक प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा, मी या जगात का आलो आहे? माझ्या जीवनाचा खरा उद्देश काय आहे? आपण पाहतो की या दुनियेत प्रत्येक गोष्ट एखाद्या उद्देशासाठी निर्माण केलेली आहे. सूर्य आहे प्रकाश आणि उष्णता देण्यासाठी, पाऊस आहे शेती आणि जीवन टिकवण्यासाठी. तर मग मनुष्य, जो सृष्टीतील सर्वात समजदार प्राणी आहे, तो उद्देशाशिवाय कसा असू शकतो? काही लोक म्हणतात खाणे, कमावणे, मजा करणे, बस हाच जीवनाचा उद्देश. पण जर फक्त खाणे पिणे आणि जगणे हाच उद्देश असता, तर प्राणी आणि माणूस यात फरक काय उरला असता? मित्रांनो, सत्य हे आहे की आपण स्वतःहून या जगात आलो नाही. आपल्याला एका महान निर्माणकर्त्याने निर्माण केले आहे. ज्याने आकाश निर्माण केले, पृथ्वी निर्माण केली, रात्रदिवस निर्माण केले, त्याच अल्लाहने आपल्याला निर्माण केले. आणि त्यानं आपल्याला व्यर्थ निर्माण केलेले नाही. कुराणमध्ये अल्लाह सांगतो की त्याने माणसाला आणि जिन्नांना फक्त आपल्या इबादतीसाठी निर्माण केले आहे. इबादत म्हणजे फक्त नमाज, उपवास, हज, जकात नाही, तर पूर्ण जीवन अल्लाहच्या आज्ञेनुसार जगणे. हे आहे सत्य बोलणे, आईवडिलांची सेवा, हलाल कमाई करणे, कुणाला त्रास न देणे, हे सगळे चांगले कर्म आहेत. जीवनाचा उद्देश म्हणजे आपल्या निर्माणकर्त्याला ओळखणे, त्याच्यावर ईमान आणणे, त्याची भक्ती करणे आणि त्याच्या सांगण्याप्रमाणे जीवन जगणे. पण आपण पाहतो की लोक दुनियेत इतके गुंतले आहेत की त्यांना मृत्यू आठवतच नाही. मृत्यू हा शेवट नाही, तर खऱ्या जीवनाची सुरुवात आहे. या दुनियेत आपले जीवन हे एक परीक्षा आहे. परीक्षेत जो प्रामाणिक राहील, जो सत्याचा मार्ग धरून राहील, जो आपल्या पालनकर्त्याला विसरणार नाही, त्याच्यासाठी पुढे कायमचे सुखमय जीवन आहे. आणि जो आपल्या निर्माणकर्त्याला विसरतो, त्याच्या आज्ञा मोडतो, अन्याय करतो, त्याला आपल्या कर्मांचा हिशोब द्यावा लागेल. म्हणून शहाणपण यात आहे की माणसाने स्वतःला विचारावे, मी रोज किती वेळ मोबाईलला देतो, किती वेळ कामाला देतो, आणि माझ्या निर्माणकर्त्यासाठी किती वेळ देतो? बंधूंनो आणि भगिनींनो, जीवन फार छोटं आहे. आज आपण आहोत, उद्या नसू. शहाणे तेच आहेत जे मृत्यू येण्याआधी आपल्या जीवनाचा उद्देश ओळखतात आणि मृत्यूनंतरच्या जीवनाची तयारी करतात. चला, आपण ठरवूया, आपण एक अल्लाहला मानू, त्याच्यासमोर झुकू, त्याचे आभार मानू आणि त्याच्या सांगण्याप्रमाणे जीवन जगू. हेच खरे यशस्वी जीवन आहे, हेच खरे शांती देणारे जीवन आहे, आणि हाच जीवनाचा खरा उद्देश आहे.